हाय, हॅलो, नमस्कार. आय नो हा व्हिडिओ टाकायला मला खूप लेट झालेला आहे. बट माय फ्रेंड्स अँड फॅमिली नोज दॅट ह्यावर्षी मला कंपनी थ्रू ऑन-साईट जर्मनीला जाण्याची अपॉर्च्युनिटी मिळाली. या व्हिडिओमध्ये मी माझी जर्नी, तिथे काय काय एक्सप्लोअर केलं आम्ही, हे सगळं कव्हर केलेलं आहे. सो लेट्स गो. फ्लाईट डिरेक्टली बँगलोरवरून असल्यामुळे मी आधी पुण्यावरून बँगलोरला ट्रॅव्हल केलं आणि तिथून मग आम्ही बँगलोर इंटरनॅशनल एअरपोर्टला येऊन फ्लाईट टू म्युनिक पकडली. हा माझा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स असल्यामुळे आय गॉट लॉट ऑफ थिंग्स टू लर्न अबाउट इमिग्रेशन अँड व्हॉट आर द डिफरंट रूल्स अबाउट इट. आम्ही फ्लाय लुफ्तांझानी केलं. इट वॉज इकॉनॉमी क्लास बट द ट्रॅव्हल वॉज व्हेरी कम्फर्टिंग. You will give sound this And look at my narrator. excitement. Smile na. Winner sign. Smile, people will Show some actions now. Bye guys. Bye guys. Hi guys. See you in a while. See you in Germany. Hello. Good evening. Good evening. That's the second to the right. Okay. Hello. Hi, welcome. आम्ही इकॉनॉमीने ट्रॅव्हल करत होतो, त्यामुळे सिटिंग 3-4-3 असं होतं. बट इट वॉज व्हेरी कम्फर्टिंग. सीट बरोबर यू गेट अ स्मॉल पिलो, ब्लँकेट. अलॉंग विथ दॅट तुमच्या समोर एक स्क्रीन पण असते, विच वॉज व्हेरी नाईस ऑप्शन फॉर दी एंटरटेनमेंट. Secured by pulling the elastic strap over your head. Legen Sie immer zuerst Ihre eigene Maske an, bevor Sie anderen helfen. Always fit your own mask first before helping others. फ्लाईट मिडनाईटची असल्यामुळे डिनर इन्क्लुडेड नव्हता, बट हे स्नॅक्सचं ऑप्शन इन्क्लुडेड होतं. हे त्यांनी मेन्यू कार्ड दिलं आणि ह्यातून आपल्याला ऑर्डर करायचं होतं. आता इथे लाईट डिम असल्यामुळे मे बी तुम्हाला जरा हे ब्लर दिसत असेल, बट स्नॅक्समध्ये एक फ्रँकी होती, व्हेज फ्रँकी. अलॉंग विथ दॅट यू हॅव ऑप्शन्स ऑफ ड्रिंक्स. आय ट्राईड रेड वाईन. माझी फ्लाईट 9 तासाची असल्यामुळे आय हॅड नो अदर ऑप्शन, सो मला वॉशरूम यूज करावं लागलं. इट वॉज द क्लीनेस्ट वन अँड द टायनिएस्ट वन. रात्री डिनर नव्हता, पण सकाळी ब्रेकफास्ट होता. सो वी गॉट फ्रूट्स, ऑमलेट, ब्रेड बटर, ज्यूस, त्याच्यानंतर योगर्ट होतं, केक होता. अँड देयर यू गो. वेलकम टू जर्मनी. लँड झाल्यानंतर इमिग्रेशन केलं आणि त्यानंतर हॉटेलला कसं पोहोचायचं हे फिगर आउट करून आम्ही टर्मिनलच्या बाहेर आलो. हे टर्मिनलच्या बाहेरचं दृश्य. जर्मनीमध्ये आपल्यासारखे कोणी हेल्पिंग हँड तिथे नाही आहेत. तुम्हाला तुमचं लगेच स्वतः उचलावं लागतं. इथे इन्फॉर्मेशन जे दिलेले असतात ते खूप प्रिसाईज आणि खूप हेल्पफुल असतात. सो तुम्ही ह्या अकॉर्डिंग कुठलीही ट्रेन पकडून, कुठलीही उबान पकडून यू कॅन रीच युअर डेस्टिनेशन. She speaks in German. फायनली स्वतःचं लगेज ढकलत कसे बसे उबान एसबान पकडत आम्ही हॉटेलवर आलो. आणि हा माझा छोटासा रूम टूर. सिंगल ऑक्युपन्सी आहे, त्यामुळे मी एकटीच ह्या रूममध्ये राहणार आहे. का टाकूया? उप्स. ऑल राईट. सो लगेज मी नंतर घेईन आतमध्ये. आत शिरल्यानंतर राईट साईडला एक मिरर आहे, लेफ्ट साईडला वॉर्डरोब आहे. चांगली मोठी रूम आहे. राईट साईडला एक टी व्ही, वर्किंग डेस्क, कॉफी मशीन आहे,
त्याच्यानंतर एक सिटिंग चेअर, लॅम्प, खूप ॲम्पल सनलाईट येते आतमध्ये, सो देर इज नो नीड ऑफ लाईट ॲज वेल. त्याच्यानंतर इथे आय गेस टॉयलेट अँड ऑल्सो बाथरूम आहे. हँड शॉवर मला इथे दिसतोय, सो व्हेरी नाईस. देन दिस इज द डम्पिंग एरिया. ऑफकोर्स देर इज नो जेट स्प्रे. अँड हाय, दिस इज मी. हॅलो. इथून पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही काही क्लिप्स दिसतील, कारण की मी सलग शूट नाही केलं बिकॉज ऑफिसचं काम खूप होतं आणि प्लस जेट लॅग पण होता. जुलै म्हणजे इथला उन्हाळा, पण इथे टेम्परेचर आज मी बघितलं तर 12 डिग्री आहे. Office day 1. Stay tuned. ऑफिसचं काम सांभाळून म्युनिक एक्सप्लोअर करायचा प्लॅन आहे, प्लस वीकेंडचे पण प्लॅन आहेत. सो लेट्स सी हाऊ एव्हरीथिंग गोज अहेड. सो जे मला लोक खूप चांगले ओळखतात त्यांना माहिती आहे की मला कार्स खूप आवडतात. सो द फर्स्ट डेस्टिनेशन आय एक्सप्लोअर्ड वॉज दी BMW म्युझियम. इथे बेसिकली म्युनिकमध्ये देर आर 2 टाईप्स, BMW म्युझियम अँड BMW वेल्ट. BMW वेल्ट वॉज फाउंडेड इन 2007. इथे बेसिकली तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट यू गेट द एंट्री अँड यू कॅन सी ऑल द कार्स विच वर पार्क्ड ओव्हर हिअर अँड सेट इन टू द कार्स. तुम्ही फोटोज क्लिक करू शकता, व्हिडिओज काढू शकता. यू कॅन यूज द सिम्युलेशन ओव्हर देअर अबाउट हाऊ it feels while driving the BMW car. Apart from that, BMW Museum जे आहे that was founded somewhere around 1973. त्याचं तिकीट आहे, तिकीट घेऊन एंट्री आहे. BMW म्युझियम वेल्ट एक्सप्लोअर केल्यानंतर तिथेच जवळ म्युनिक ऑलिम्पिक पार्क आणि हे जे समोर दिसतं आहे ते म्युनिक ऑलिम्पिक टॉवर आहे, विच वॉज बिल्ट इन 1972 फॉर द समर ऑलिम्पिक्स. This has also been proposed as an UNESCO World Heritage for the site recognizing its architectural innovation and unique urban planning. व्हिडिओमध्ये मी ज्या काही प्लेसेस एक्सप्लोअर केल्या आहेत त्याला मी असं डे 1, डे 2 असं काही म्हणत नाही बिकॉज रँडम व्हिडिओ आहेत, रँडम क्लिप्स आहेत. सो आय डोंट रिमेंबर मी कुठल्या दिवशी काय विजिट केलेलं. जसं आपल्या इथे सिटी सेंटर असतं तसं म्युनिकमध्येही मरियन प्लॅट्स नावाचंही सिटी सेंटर आहे, त्यामुळे तुम्हाला इथे खूप गर्दी दिसत असेल. देर इज ऑल्सो म्युझिक प्लेईंग अराउंड, कारण काय या सिटी सेंटरमध्ये सेंट्रली खूप मोठी जागा आहे. मी जेव्हा इथे व्हिजिट करत होते तेव्हा इथे एक बँड परफॉर्म करत होता आणि मला असंही समजलं की जे ढोल ताशा पथकं आहेत जर्मनीतली, म्युनिकमधली स्पेसिफिकली, ते इथे येऊन परफॉर्मन्स करतात. सिटी सेंटर असल्यामुळे खूप गर्दी, त्यामुळे सामानाची काळजी घेऊन तुम्ही एक्सप्लोअर करा. हे म्युनिक प्लॅट्स सिटी सेंटर जे आहे ते 1158पासून इंट्रोड्यूस झालं फॉर द पब्लिक यूज. इथे अजून एक फेमस गोष्ट म्हणजे हे राटहाऊस ग्लॉकेनस्पील, जे एक मेकॅनिकल क्लॉक आहे विच हॅज लाईफ साईज फिगर्स दॅट रिइनॅक्ट हिस्टॉरिकल इव्हेंट्स जसं की टॉर्नामेंट, डान्स एक्सेट्रा. अकॉर्डिंग टू गुगल हे एव्हरी डे मार्च टू ऑक्टोबरमध्ये अराउंड 11 in the morning, 12 in the afternoon and 5 in the evening हे क्लॉक स्पिन व्हायला लागतं अँड द लाईफ साईज फिगर स्टार्ट्स डान्सिंग अराउंड. रूम टूर तर तुम्ही आधीच ह्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, पण हे माझं हॉटेल बाहेरून असं दिसतं, लिओनार्डो हॉटेल, जे नॉय पार्लॅक स्टेशनच्या अगदी वॉकिंग डिस्टन्सवर आहे.